नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशा भरतीबाबतची अपडेट घेऊन आलोय, ज्या भरतीची जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। गट क व गट ड संवर्गातील पहारेकरी, मजूर, गुराखी, परिचर, सफाई कामगार अशा तत्सम विविध पदांची भरती या विभागामार्फत घेतल्या जात आहे। या पदासाठी शिक्षण पात्रता 4थी ते 7वी पास अशी देण्यात आलेली आहे। तेव्हा परमनंट नोकरीची सुवर्ण संधी असून तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे, त्यासाठी शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे। तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत या पदांसाठी तुम्हाला अर्ज सादर करून घ्यायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की किती जागांसाठी भरती होत आहे, वेतन किती असणार आहे, निवड प्रक्रियेची पद्धत कशी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, तर संपूर्ण माहिती या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत। कृषी विद्यापीठामधील गट क व गट ड संवर्गातील विविध पदांची रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येत आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। 1 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला या पदांसाठी अर्ज सादर करून घ्यायचा। तर कोणकोणत्या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा, तर त्या ठिकाणी बघा पदांची माहिती इथे दिलेली आहे। तर पहारेकरी या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। एकूण 62 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। या पदासाठी S1 चा पे स्केल या ठिकाणी दिला जात आहे, ज्यामध्ये 15,000 ते 47,600 रुपये वेतन या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदाच्या रिक्त जागा इथे दिलेल्या आहेत। तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर रिक्त जागाचे समांतर आरक्षणानुसार तपशील इथे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त, दिव्यांग, अनाथ यांच्याकरता वॅकन्सी ते राखीव ठेवलेल्या आहे। तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधील असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मजूर वर्गातील पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये मजूर, गुराखी, परिचर, दोगदा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फरास, सफाई कामगार अशी तत्सम इतर पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी 307 वॅकन्सी इथे दिल्या गेलेल्या आहेत। वेतन जो आहे S1 चा पे स्केल तुम्हाला असणार आहे 15,000 ते 47,600 रुपये। त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदाच्या वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे। त्यानंतर समांतर आरक्षणानुसार वॅकन्सी इथे बघू शकता आणि या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो टोटल 369 रिक्त जागांसाठी गट क व गट ड संवर्गातील ही पदभरती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्याची जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे, त्याचप्रमाणे परीक्षा पद्धत कशा प्रकारची आहे याची माहिती इथे देण्यात आली। तर या ठिकाणी बघू शकता पहारेकरी या पदासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणारा उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे। त्यासोबत त्या उमेदवाराची प्रकृती सदृढ असणे आवश्यक आहे। माजी सैनिकांना इथे प्राधान्य असणार आहे। त्यानंतर परीक्षा पद्धत कशा प्रकारची आहे, तर या पदासाठी 60 गुणाची व्यावसायिक चाचणी व 40 गुणाची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यानंतर मजूर वर्ग प्रवर्गातील जे काही पदे आहेत त्याच्यासाठी शिक्षण पात्रता किमान 4थी उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता पात्र आहे व संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर या पदासाठी परीक्षा पद्धत कशा प्रकारची आहे, तर या ठिकाणी बघा 60 गुणाची व्यावसायिक चाचणी व 40 गुणाची शारीरिक क्षमता चाचणी या पदासाठी या ठिकाणी घेतल्या जाऊन त्या उमेदवाराची निवड इथे केल्या जाणार आहे। परंतु गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, तरच तो उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार आहे या परीक्षा पद्धतीनुसार। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा या पदासाठी शिक्षण पात्रता, परीक्षा पद्धत याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा कशा प्रकारची आहे, तर वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। तर किमान वयाची अट 18 वर्ष, तर कमाल वयोमर्यादा 45 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, त्याचप्रमाणे माध्यमिक SSC 10वीचं जे काही शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी जोडावे
करावे लागणार आहे. त्यानंतर या पदासाठी ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे. तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याबाबत उमेदवारांना सूचना इथे देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना तुम्हाला वाचूनच या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. तर या का सूचना आहे त्याची माहिती मी थोडक्यात सांगतो. तर या ठिकाणी बघा, पात्र उमेदवारांनी विद्यापीठाचे जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन या पदाबाबतची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचून या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा. तर या जाहिराती सोबतच तुम्हाला अर्ज सादर करण्याकरता अर्जाचा नमुना या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर तो अर्जाचा नमुना या ठिकाणी डाउनलोड करून तो अर्ज या ठिकाणी संपूर्ण भरून त्या अर्जासोबत आपली शैक्षणिक कागदपत्राच्या साक्षांकित प्रती या ठिकाणी जोडून ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे. कोणत्याही इतर पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर या पदासाठी जे काही अर्ज शुल्क फी आहे ती अर्ज शुल्क फी तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरून घ्यायची आहे. तर कोणत्या बँकेसाठी कोणाच्या नावाने तुम्हाला तो डी काढायचा आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, कंट्रोलर रिक्रुटमेंट अकाउंट वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा आहे. त्या नावाने तुम्हाला या ठिकाणी डी काढून घ्यायचा आहे. स्टेट बँकचा डी असणार आहे. तर त्या ठिकाणी बघा, IFSC कोड आणि अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर या अकाउंट नंबर घेऊन त्या नावाने तुम्हाला तो डी या ठिकाणी काढायचा आहे आणि तो डी तुम्हाला अर्जासोबत या ठिकाणी जोडायचा आहे आणि अर्जासोबत तो डी तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग उमेदवारांनाही परीक्षा शुल्क माफ असणार आहे. ऑफलाईन अर्ज प्रत्यक्षात तुम्हाला कुलसचिव कार्यालय, प्रशासकीय इमारत, परभणी येथे आवक विभागात कार्यालयीन वेळेत सादर करायचा. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत सर्व सूचना या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. त्यानंतर परीक्षा शुल्क कशा प्रकारचे तर या ठिकाणी बघू शकता, राखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे. तर मागास वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी असणार आहे. तर डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुम्हाला ही अर्ज शुल्क या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर महिला करता आरक्षण, खेळाडूंकरता आरक्षण, दिव्यांगांसाठी आरक्षण, त्यानंतर या ठिकाणी बघा, अनाथांकरता आरक्षण, माजी सैनिकांकरता आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, यांच्यासाठी जे काही शासन सरकारमार्फत आरक्षण इथे देण्यात आले आहे ते सर्व या पदासाठी लागू असणार आहे. याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आरक्षणाबाबत सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून इथे घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी आवेदन करण्याकरिता सर्वसाधारण सूचना उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व अटी व शर्ती तुम्हाला वाचून या पदांसाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जी काही तुम्हाला ही जाहिरात या पदांबाबतची लागणार आहे ती तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर या संकेतस्थळाला भेट देऊन या जाहिरातीची PDF आणि अर्जाचा नमुना या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही त्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तुम्हाला जर या पदाबाबतची सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून हा अर्जाचा नमुना तुम्ही प्राप्त या ठिकाणी करू शकता. तेव्हा टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघा, अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची माहिती मी या ठिकाणी थोडक्यात इथे सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या रकान्यामध्ये या ठिकाणी अलीकडील काढलेला पासपोर्ट साईज आकाराचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी खाली तुम्हाला स्वाक्षरी करावी लागणार आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचे नाव इथे भरून घ्यायचे आहे. त्यानंतर उमेदवाराचे जे काही संपूर्ण नाव आहे ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव, पदाचे नाव, त्यानंतर परीक्षा शुल्क किती आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचा डी क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा सध्याचा पत्रव्यवहारासाठी जो काही पत्ता आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. कायमचा कोणता पत्ता आहे ते टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे ते इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमची ईमेल ID, तुमचा जन्मतारीख, तुमचं वय किती आहे, वर्ष, महिने, दिवस अशा पद्धतीने इथे टाकून घ्यायचं आहे. उमेदवाराची जी काही जात असेल, जो काही प्रवर्ग असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणानुसार अर्ज करत आहात ते इथे प्रकार इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, प्रकल्पग्रस्तांसाठी माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ही प्रकल्पग्रस्तांसाठी माहिती इथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण पात्रता इथे झालेलं आहे ते शिक्षण पात्रतेबाबत इथे माहिती द्यायची आहे.
आहे. त्यानंतर अनुभव काय आहे तुम्हाला, तो अनुभवाबाबत माहिती इथे द्यायची आहे आणि त्यानंतर इथे बघा स्वाक्षरी तुम्हाला इथे करून ती इथे अर्ज इथे भरून घ्यायचा. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती अर्ज सादर करण्याबाबत इथे आपण बघितलेली आहे. अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी सादर करायचा याची माहिती या ठिकाणी बघितलेली असून तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. आणि ही जी भरती आहे मित्रांनो, कृषी विद्यापीठाने ज्यांची जमिनी घर शासन धोरणानुसार अधिकृत केलेली आहे अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठीच ही या ठिकाणी भरती असणार आहे. तर परभणी जिल्ह्यांमधील जे काही प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे तसे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता या ठिकाणी इलिजिबल आहे. तर अशा प्रकारची ही पदभरती आहे मित्रांनो. गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली, ज्यामध्ये 369 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. अशा प्रकारची ही पदभरती आहे आणि या पदभरतीची जाहिरात या विभागाकडून म्हणजेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती. तर याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.